समाधान ही काही बाजारात मिळणारी गोष्ट नाही किंवा ती पैसा देऊन विकतही घेऊ शकत नाही, की तो बाजारचा भाजीपाला नाही आहे की ज्याला आपण पैसे देऊन विकत घेऊ शकू. तर समाधान ही एक अशी गोष्ट आहे की जी आपल्या अंतर्मनाशी रिलेटेड आहे. आपल्या अंतर्मनाला झालेला आनंद म्हणजे समाधान. नमस्कार मंडळी. तर मी शीतल, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या माझ्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओशी शेवटपर्यंत जुळून राहा आणि टायटल पाहून तुम्हाला समजलं असेल की आज कुठल्या विषयावर आपण बोलणार आहोत किंवा कुठल्या विषयाची मी माहिती तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, आजचा विषय आहे समाधान. आणि समाधान म्हणजे काय? प्रत्येकजण आपापल्या परीने समाधानाची व्याख्या करत असतो आणि तो त्याप्रमाणे त्याचं जीवन जगत असतो. तर कोणाचं समाधान महागडे कपडे घालण्यात किंवा बाहेर फिरण्यात त्याला समाधान मिळते. तर कोणाला मोठं घर, मोठी गाडी यातच तो समाधानी असतो. तर प्रत्येकाचं समाधान मानण्याचं आपापलं वेगवेगळे विचार आहे आणि त्यानुसार ते आपले समाधान शोधत असतात. पण खरं सांगू का, तर समाधान ही एक अशी गोष्ट आहे की जी आपण पैसा देऊन विकत घेऊ शकत नाही किंवा तो बाजारचा भाजीपाला नाही आहे की आपण त्याला बाजारात जाऊन विकत आणू शकू. कितीही पैसा दिला, कितीही तुम्ही खर्च केला, तरी तुम्ही समाधान विकत घेऊ शकत नाही. तर का बरं समाधान विकत घेऊ शकत नाही? कारण समाधान ही एक अशी गोष्ट आहे की जी तुमच्या अंतर्मनाशी संबंधित आहे, तुमच्या अंतःकरणाशी संबंधित आहे. कारण समाधान हे अंतर्मनातूनच येत असते. अंतर्मनातूनच समाधान निर्माण होत असते. म्हणून ते आपण पैसा देऊन किंवा आणखी बाजारात जाऊन त्याला विकत आणू शकत नाही. आपल्या अंतर्मनाला मिळणारे सुख म्हणजे समाधान. तर आता या संदर्भातला एक अनुभव मी तुम्हाला सांगते. हा अनुभव माझाच आहे. पण ज्या दिवशी मी हा अनुभव घेतला, त्या दिवशी माझ्या मनाला एक वेगळाच आनंद झाला होता. मला एक वेगळाच समाधान त्या दिवशी मला फील मी केलं होतं, की म्हणजे खरंच समाधान काय असते किंवा आपल्याला जे आपल्या अंतःकरणाला झालेला आनंद काय असतो. तर गोष्ट अशी आहे, की काही वर्षापूर्वी माझ्या मुलाचा वाढदिवस होता आणि तो वाढदिवस आम्ही घरी न करता एक वृद्धाश्रम आहे आमच्या इथे. त्या वृद्धाश्रमामध्ये आम्ही गेलो होतो. म्हणजे आम्ही तिथे काही फॉर्मॅलिटीज केल्या नाही. वृद्धाश्रमात जाऊन केक कटिंग वगैरे अशा फॉर्मॅलिटीज आम्ही केल्या नाही. आम्हाला त्या पटतही नाही. फक्त आम्ही त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्याला तिथे घेऊन गेलो होतो आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही काही खाण्याच्या गोष्टी त्यांच्यासाठी म्हणून घेऊन गेलो होतो. तर आता तर ते सगळे वृद्ध लोकं होते आणि ते काही स्वतःच्या आनंदाने तिथे राहत नव्हते. त्यांच्या काहीतरी म्हणजे त्यांच्या काही अडचणी होत्या, काही मजबुरी होत्या त्यांच्या, त्यामुळे त्यांना त्या वृद्धाश्रमात राहावं लागत होतं. ते स्वखुशीने काही तिथे राहायला आलेले नव्हते. तर त्यांच्या वाट्याला ते वृद्धाश्रम आलं होतं. तर आम्ही तिथे गेलो, म्हणजे त्यांच्याशी बोललो वगैरे, चर्चा केली बरेच आणि मुद्दामच मी माझ्या मुलाला म्हणजे त्या निमित्ताने तिथे घेऊन गेली होती. कारण या निमित्ताने बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत होतात, की कसं म्हणजे जगणं कसं असते. म्हणजे आपण जगतो ते वेगळं आणि दुसरेही जगतात, ते कसे जगतात हे पण त्यांना कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. म्हणून आम्ही 2-3 वर्ष आम्ही तिथेच त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही गेलो. तर गेलो तर तिथे त्या लोकांशी आम्ही चर्चा केली तेव्हा कळलं, की त्यांना सकाळी पोळी भाजीचं वगैरे जेवण असते आणि संध्याकाळी जवळपास खिचडी किंवा भात असा प्रकार तिथे मिळतो. तर बऱ्याच जणांना खिचडी, भात नाही आवडत. तर ते ज्या लोकांना आवडत नाही ते लोकं आपली सकाळची पोळी वाचवून ठेवायचे रात्रीच्या जेवणासाठी म्हणून. तर असं त्यांच्याशी बोलल्यावर वगैरे कळलं. तर आता ती वृद्ध मंडळी होती आणि मला त्यांच्यासाठी खायला मला काही पण घेऊन जाता येत होतं. मी रेडीमेड घेऊन जाऊ शकत होती. बाजारात सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. पण आम्ही म्हणजे तसा विचार नाही केला आणि ती म्हातारी लोकं होती म्हणून त्यांच्या हिशोबानेच पदार्थ घरी करून नेले होते. तर ढोकळा केला होता आणि एक आमच्या इकडे प्रसिद्ध आहे गिलावडा म्हणून प्रकार प्रसिद्ध आहे उडदाच्या डाळीचा आणि तो केला होता. तर दोन्ही गोष्टी कशा होत्या, त्यांच्या म्हणजे त्या लोकांना चावतील, त्यांना पचतील अशा हिशोबाने त्या गोष्टी केल्या होत्या आणि सोबतीला चिवडा वगैरे असं सगळं नेलं होतं.
मी घरून सगळं करून डब्बे भरून तिथे घेऊन गेली होती आणि मग त्यांना दिलं. तर ते लोक इतक्या आनंदाने त्या गोष्टी खात होते, कारण त्यांना ते चावायला आणि इझी होतं त्यांना ते. तर अ, आणि त्यांनी म्हणजे एकदा घेतलं, परत मागितलं, परत आम्ही त्यांना दिलं. त्याच्यामध्ये काही असं नाही, की हा मोठेपणा म्हणून सांगायचा नाही आहे. तर त्यांना ती गोष्ट इतकी आवडली होती आणि त्यांनी मला शेवटी हेच सांगितलं, की "ताई," म्हणे, "इथे बरेच जण येतात, खूप जण येतात, बरेच जण वाढदिवस साजरे करतात, कोणाचं काही, कोणाचं काही, अशा उत्सवाच्या निमित्ताने बरेच जण इथे येतात. एक फॉर्मॅलिटीज म्हणून येतात आणि जे नाश्ता विकत मिळतो वगैरे ते सगळं आम्हाला देतात. पण तुम्ही तसं केलं नाही," म्हणे. "तुम्ही आमचा विचार करून त्या हिशोबाने तुम्ही आमच्यासाठी पदार्थ बनवून आणले." आणि ते इतके खुश झाले होते ना त्या दिवशी, त्यांना इतका आनंद झाला होता आणि माझे डब्बे पूर्ण तिथे रिकामे झाले आणि ते रिकामे डब्बे पाहून मला इतकं समाधान मिळालं ना, की जे मी त्यांच्यासाठी केलं होतं, की ज्या भावनेने मी केलं होतं, त्याचं सार्थक झालं. त्या लोकांना त्या गोष्टी आवडल्या. त्यांनी पोट भरून ती गोष्ट खाल्ली, त्याचा आस्वाद घेतला, आनंद घेतला आणि त्यांनी त्या स्वरूपात मला त्या बदल्यात त्यांनी आशीर्वाद दिला, की तुम्ही आमचा विचार करून आमच्यासाठी जे पदार्थ घेऊन आले आहात. नाहीतर इथे आता आपण पाहतो चॅरिटी करणारे किंवा असे भेट देणारे, अशा बऱ्याच गोष्टी आपण पाहतो, की जे लोकं एक फळ देतात आणि 4 लोकं तिथे फोटो काढायला तयार असतात आणि फोटो लगेच सोशल मीडिया आपली इकडे-तिकडे स्टेटसला ठेवायला ते स्टेटसला ठेवतात. असंच जगामध्ये चालू आहे. अशाच फॉर्मॅलिटीज आपण करतो. असाच मोठेपणा आपण दाखवत राहतो. तर त्यांचं जे बोलणं होतं, ते जे मला बोलले, ते ऐकून मला इतकं समाधान वाटलं ना त्या दिवशी, की खरंच म्हणजे दुसऱ्यासाठी जेव्हा आपण काही करतो ना, दुसऱ्याच्या आनंदासाठी, दुसऱ्याचा विचार करून जेव्हा आपण काही करतो ना, त्या गोष्टीतून आपल्याला जो आनंद मिळतो, तो एक वेगळाच असतो. आणि मला खरं सांगते, त्या दिवशी मी ते समाधान अनुभवलं, की म्हणजे ते मला शब्दातही म्हणता येत नाही. इतका छान तो अनुभव होता माझ्यासाठी. आणि ते लोकं पण खूप खुश झाले. आम्ही बराच वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या, चर्चा केली आणि खूप म्हणजे आनंद मिळाला त्यांच्यासोबत गोष्टी करून. तर हे असं असतं समाधान. म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे समाधान मानण्याचा. पण मला त्या दिवशी जे समाधान मिळालं ना, ते म्हणजे अगदी माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय होतं असं आहे. तर म्हणून म्हणते, की समाधान ही काही बाजारात विकत मिळणारी आपल्याला गोष्ट नाही आहे किंवा आपण ती कुठून पैसे देऊन खरेदी करूच शकत नाही. आणि असंही काही नाही आहे, की तुम्ही खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी केल्या म्हणजेच तुम्हाला त्याच्यातून समाधान मिळू शकते. तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीतसुद्धा समाधान मिळवू शकता. कारण शेवटी समाधान आपल्या मांडण्यावर आहे. आणि मग तर आपल्या आयुष्यात कितीही सगळं असलं आणि आपल्याला जर समाधान मानायचंच नसेल, समाधानी राहायचंच नसेल, तर मग आपण तर कशातच नाही राहू शकत. आणि काही-काही लोकं असे असतात, की ज्यांच्याजवळ काही नसते, तरी पण ते त्यामध्ये समाधानी जीवन जगत असतात. दुसऱ्यांना छोट्या-छोट्या स्वरूपात मदत करून देखील आपण समाधान मिळवू शकतो. बरेचदा बँकेत वगैरे गेल्यावरही आपल्याला असा अनुभव येतो, बँकेत जा, पोस्टात जा, की जिथे काही वृद्ध लोकं असतात, म्हातारी लोकं असतात किंवा ज्यांना अक्षरज्ञान नाही, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, अशी लोकं बिचारी साध्या पेनासाठी सुद्धा ती लोकं तिथे बँकेमध्ये 10 लोकांना विचारत असतात किंवा आणि मला हा फॉर्म भरून देता का? हे कसं भरायचं? काय भरायचं? बऱ्याच अडचणी असतात लोकांना आणि आपण तिथे जरी आपण त्या लोकांना थोडीफार मदत केली, आपला पेन त्यांना अवेलेबल करून दिला, त्यांचा फॉर्म भरून दिला, त्यांना जे काही समजत नसेल ते ते आपण त्यांना सांगितलं, तर या गोष्टीतून पण आपल्याला खूप खूप समाधान मिळू शकते. कारण शेवटी समाधान आपल्या मानण्यावर आहे. आपण मानू तर समाधान आणि आपण नाही मानलं तर मग काहीच नाही आहे. मग तर माणूस कधीच सुखी नाही राहू शकत, कधीच समाधानी नाही राहू शकत. म्हणून छोट्या-छोट्या गोष्टीत पण खूप समाधान मिळू शकते. म्हणून समाधान म्हणजे आपल्या अंतर्मनाला झालेला खरा-खुरा आनंद, की ज्यामध्ये कुठलाही आभासी भाव नाही किंवा कुठलाही ढोंगीपणा नाही. तर हा असा माझा अनुभव होता आणि तो मला तुमच्यापर्यंत शेअर करावा वाटला, म्हणून तो मी केला. तर तुम्हाला पहा, जर मी जे सांगितलं ते तुम्हाला पटलं असेल तर. आणि मी असंही म्हणते, की प्रत्येकाचं समाधान मांडण्याच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहे.
म्हणून आपण कोण कुठल्या गोष्टीत समाधानी असेल हे आपण सांगू शकत नाही. पण हा मला आलेला अनुभव आहे आणि तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. तर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.